कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज महाशिवरात्र हे भगवान शिवाचे व्रत आहे. भगवान शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात. त्या प्रहराला म्हणजेच शंकराच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्र असे म्हणतात. महाशिवरात्र हे व्रत माघ कृष्ण चतुर्दशी या तिथीला करतात. देशभरात महाशिवरात्र सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. उपवास, पूजा आणि जागरण ही महाशिवरात्र व्रताची 3 अंगे आहेत. शिवाच्या उपासनेच्या अंतर्गत विविध कृती आहेत. शिवाच्या पिंडीला अर्धप्रदक्षिणा का घालावी आणि शिवाला बेल वाहण्यामागील शास्त्र आज आपण जाणून घेणार आहोत. महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे? महाशिवरात्री व्रताचे 2 प्रकार आहेत, काम्य आणि नैमित्तिक. उपवास, पूजा आणि जागरण ही महाशिवरात्र व्रताची 3 अंगे आहेत. माघ कृष्ण त्रयोदशीला एकमुक्त राहावे. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी महाशिवरात्र व्रताचा संकल्प करावा. सायंकाळी नदीवर किंवा तळ्यावर जाऊन शास्त्रोक्त स्नान करावे. भस्म आणि रुद्राक्ष धारण करावे. प्रदोषकाळी शिवाच्या देवळात जावे. शिवाचे ध्यान करावे. मग षोडशोपचार पूजा करावी. भवभवानी प्रित्यर्थ तर्पण करावे. शिवाला 108 कमळे किंवा बेलाची पाने नाममंत्राने वाहावीत. मग पुष्पांजली अर्पण करून अर्घ्य द्यावे. पूजा, समर्पण, स्तोत्र पठण आणि मूलमंत्राचा जप झाल्यावर शिवाच्या मस्तकावरील 1 फूल काढून ते स्वतःच्या मस्तकावर ठेवावे आणि क्षमा याचना करावी. महाशिवरात्रीच्या रात्री करायची यमपूजा. शिवरात्रीला रात्रीच्या 4 प्रहरी 4 पूजा कराव्यात असे विधान आहे. त्यांना यामपूजा असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंग स्नान घालावे, अनुलेपन करावे. तसेच धोत्रा, आंबा आणि बेल यांची पत्री वाहावी. नृत्य, गीत, कथाश्रवण इत्यादी गोष्टींनी जागरण करावे. पहाटे स्नान करून पुनश्च शिवपूजा करावी. पारण्याला ब्राह्मण भोजन घालावे. आशीर्वाद घेऊन व्रत समाप्ती करावी. 12, 14 किंवा 24 वर्ष हे व्रत केल्यावर त्याचे उद्यापन करावे. महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाचे नामस्मरण करा. शिवपिंडीला अभिषेक करा. पांढऱ्या अक्षता, पांढरी फुले, बेल अर्पण करून भगवान शंकराची पूजा करा. भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. महाशिवरात्रीला शिवाचा ओम नमः शिवाय या षडाक्षर मंत्राचा नामजप करा. महाशिवरात्र या दिवशी शिव तत्व नेहमीपेक्षा 1000 पटीने कार्यरत असते. भगवान शिवाची भावपूर्णरित्या पूजा करण्यासह ओम नमः शिवाय हा नामजप जास्तीत जास्त केल्याने त्याची कृपा प्राप्त होते. आपल्याला शिवतत्व अधिकाधिक ग्रहण करता येते. आता शिवाच्या उपासनेमागील शास्त्र जाणून घेऊ. शिवाच्या पिंडीला अर्धप्रदक्षिणा का घालावी? शिवाच्या पिंडीला प्रदक्षिणा घालत असताना शिवपिंडीच्या समोर उभे राहिल्यावर उजवीकडे अभिषेकाच्या पाण्याची पन्हाळी असते. प्रदक्षिणेचा मार्ग तेथूनच चालू होतो. प्रदक्षिणा घालत असताना पन्हाळीपासून स्वतःच्या डाव्या बाजूने पन्हाळीच्या दुसऱ्या कडेपर्यंत जावे. मग पन्हाळी न ओलांडता परत फिरावे आणि पुन्हा पन्हाळीच्या पहिल्या कडेपर्यंत येऊन प्रदक्षिणा पूर्ण करावी. शाळुंकेच्या स्रोतातून शक्ती बाहेर पडत असल्याने सर्वसाधारण भाविकाने तो स्रोत वारंवार ओलांडल्यास त्याला शक्तीचा त्रास होऊ शकतो. म्हणून शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणाच घालावी. स्वयंभू किंवा घरातील लिंगास हा नियम लागू नाही. आता शिवाला बेल वाहण्यामागील शास्त्र. प्रथम आपण बेलाची वैशिष्ट्य जाणून घेऊ. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रच्च त्रयायुधम त्रिजन्म पापसंहारम एकबिल्वम शिवार्पणम. 3 पाने असलेले, त्रिगुणाप्रमाणे असलेले, 3 डोळ्यांप्रमाणे असणारे, 3 आयुधे असल्याप्रमाणे असणारे आणि 3 जन्मांची पापे नष्ट करणारे असे हे बिल्वदल मी शंकराला अर्पण करतो. बेलाचे पान शिवपिंडीवर उपडे वाहिल्यावर त्यातून निर्गुण स्तरावरील स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात. त्यामुळे बेलाच्या पानाचा भाविकाला अधिक लाभ होतो. शिवाला बेल ताजा न मिळाल्यास शिळा देखील चालतो, परंतु सोमवारचा बेल दुसऱ्या दिवशी चालत नाही. आता आपण बेलाचे आरोग्यदृष्ट्या असलेले लाभ जाणून घेऊ. आयुर्वेदातील कायाकल्पात त्रिदल रससेवनाला महत्त्व दिले गेले आहे. बेलफळाला आयुर्वेदात अमृत फळ म्हणतात. बेलाने बरा होत नाही असा कोणताही रोग नाही. कोणतेही औषध न मिळाल्यास बेलाचा वापर करावा. मात्र गरोदर स्त्रीला बेल देऊ नये, कारण त्याने अर्भक मरण पावण्याची शक्यता असते. आज या महाशिवरात्रीच्या महापर्वात शिवभक्तांनी अधिकाधिक शिवतत्वाचा लाभ करून घ्यावा ही भगवान शिवाच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.
आहे.